Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to learn with a new poem from third unit, that is Why. तर आता आज आपण आपल्या थर्ड युनिटमधली पहिली पोयम पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे वाय. तर वाय म्हणजे का. ओके, वायचा मराठी वाय वी कॅन से इन मराठी का. नाव पेज नंबर 56. This poet is not given. Okay, now let me start. Why? I know a curious little boy who is always asking why. Why this, why that, why then, why now, why not, why, by and by. He wants to know why wood should swim, why lead and marbles sink, why stars should shine and wind should blow, and why we eat and drink. He wants to know what makes the cloud and why they cross the sky, why sings the sun behind the hills, and why the flowers die. He wants to know why wind should come from out the billow's nose and pop guns should go pop, and why the ocean ebbs and flows. He wants to know why fish gave gills and why boys can't fly, why steam comes from the kettle's spout and rain falls from the sky. He wants to know why coal should burn and not a bit of stone, and how seeds get in the apple core and marrow in the bone. He wants to know why ice should melt, why spiders eat the flies, why bees should sting, and why the yeast should make the dough to rise. Some of his whys are not too hard to answer if you will try, but others no one ever ate has found the reason why. Now listen, in this poem one boy is asking every time for every question why. आता या कवितेमध्ये एक मुलगा आहे. तो मुलगा प्रत्येक प्रश्नाला त्याला हे असं का, ते तसं का, असं त्याला प्रश्न पडत आहेत. मीन्स बाय रीडिंग द पोयम यू विल कम टू नो दॅट दिस बॉय इज व्हेरी क्युरियस. हा एक खूपच क्युरियस असा मुलगा आहे की त्या मुलाला प्रत्येक गोष्टीबद्दल काही ना काही प्रश्न पडत आहेत. त्याला निसर्गातले प्रश्न आहेत, वैज्ञानिक प्रश्न आहेत, निसर्गाबद्दलचे प्रश्न आहेत, स्वतःबद्दलचे प्रश्न आहेत. मग ते हे जे काही सगळे प्रश्न पडत आहेत ते या कवितेमध्ये कवीने सांगितलेले आहेत. नाउ लेट्स सी द एक्सप्लेनेशन. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय. मला एक क्युरियस लहान मुलगा माहीत आहे. क्युरियस म्हणजे ज्याच्याकडे खूप कुतूहल असतो, असा ज्याला काहीतरी नवीन माहिती करून घेण्याची सतत कुतूहलता असते, असा एक कुतूहली मुलगा मला माहीत आहे. हु इज ऑलवेज आस्किंग वाय. आणि तो मुलगा नेहमी एकच प्रश्न विचारत असतो, का. वाय दिस म्हणजे हे असं का, वाय दॅट हे तसं का, वाय देन हे याच्याच नंतर का, वाय नाव हे आत्ताच का, वाय नॉट हे असं का नाही, वाय, बाय अँड बाय म्हणजे सारखं सतत का आणि का. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल का हे प्रश्नचिन्ह
आहे. मग का हे प्रश्नचिन्ह कधी आपण विचारतो? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचं रिझन माहिती करून घ्यायचं असतं तेव्हा, बरोबर. एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्या गोष्टीच्या घडण्यामागचं रिझन, त्या गोष्टीच्या घडण्यामागचं कारण आपल्याला जेव्हा माहिती करून घ्यायचं असतं तेव्हा आपण का हा प्रश्न विचारतो, बरोबर. म्हणजे तो मुलगा प्रत्येक गोष्टीमागचं कारण समजून घेण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी का हा प्रश्न विचारत आहे. ही इज आस्किंग ऑल द टाइम वन क्वेश्चन ओनली, दॅट इज वाय. ओके. ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शुड स्विम. आता त्याला, आपल्याला हे माहिती आहे, एक लाकडाचा जो ओंडका असतो किंवा लाकडाचा जो तुकडा असतो, तो लाकडाचा तुकडा पाण्यावरती नेहमी तरंगतो. लाकडाचा ओंडका, बरोबर, त्याला आपण ओंडका म्हणतो लाकडाचा. तो लाकडाचा ओंडका पाण्यावरती नेहमी तरंगतो. तो पाण्याच्या खाली जातो का? नाही जात खाली, बरोबर. वाय? देर इज अ सायंटिफिक रिझन दॅट द वूड इज, तो लाकडाचा वूड म्हणजे तो लाकडाचा तुकडा, तो काय असतो? जड असतो आणि जड पदार्थ पाण्यावरती तरंगतात. हे एक सायंटिफिक कारण आहे, बरोबर की नाही. मग आता हे त्याला माहिती नाही म्हणून तो काय म्हणतोय की ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शुड स्विम. मग तो म्हणतोय की मला माहिती करून घ्यायचं आहे की लाकडाचा ओंडका पोहू कसा शकतो. पोहणे म्हणजे पाण्यावरती तरंगणे, बरोबर की नाही. आपण पोहतो म्हणजे काय करतो? आपण पाण्याच्या वरच्यावर असतो, पाण्याच्या खाली बुडतो का आपण? नाही. म्हणजे त्याला असं सांगायचं आहे की तो लाकडाचा ओंडका कसा काय बरं पोहू शकतो, तो बुडत का बरं नाही. तर याच्या मागचं सायंटिफिक कारण काय आहे की त्या लाकडाचा ओंडका जड असतो पाण्यापेक्षा, म्हणून तो पाण्यावरती तरंगतो. पण हे त्याला माहीत नाही. वाय लीड्स अँड मार्बल्स सिंक. Why stars should shine and wind should blow and why we eat and drink. आता why lead and marbles sink. Why lead and marbles sink म्हणजे त्याला हे सगळं माहिती करून, मार्बल्स म्हणजे काय तर गोट्या, आपण त्याला मार्बल्स म्हणजे गोट्या असतात. तर why lead and marbles sink. Why stars should shine and wind should blow. तर हे सगळं माहिती करून घेत असताना तो म्हणतो की चांदण्या चमकतात का बरं, अँड विंड शुड ब्लो, आणि वारं का वाहतं. विंड शुड ब्लो, वारं कसं काय वाहू शकतं, वारं का वाहतं, हे त्याला प्रश्न पडतो. अँड वाय वी ईट अँड ड्रिंक, आणि आपण जेवतो कशासाठी, पितो, पाणी पितो कशासाठी, म्हणजे आपण काही खातो पितो हे कशासाठी. आता आपण खातो पितो कशासाठी, आपल्याला जगण्यासाठी, एनर्जी पाहिजे असते म्हणून. पण हा खूपच लहान आणि क्युरियस आहे, त्यामुळे त्याला हे प्रश्न पडत आहेत. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड. त्याला हे सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे की ढग कशाने बनतात. नाव फ्रॉम द 5th स्टँडर्ड वी आर लर्निंग अबाउट द सोलार सिस्टम, किंवा आपण त्याला म्हणतो वॉटर सायकल, बरोबर. आपण 5वी पासून सोलार सिस्टम आणि वॉटर सायकल पाहत आहे. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की तारे का चमकतात किंवा ढग कसे बनतात, दिवस का होतो, रात्र का होते, हे सगळं आपण सोलार सिस्टीममध्ये आणि वॉटर सायकलमध्ये पाहिलेलं आहे. पण तो अजून काही त्याला हे तो शिकलेला नाही आहे, म्हणून त्याला हे प्रश्न पडतायत की क्लाउड कसे बनतात, म्हणजे ढग कसे बनतात. अँड वाय दे क्रॉस द स्काय. आपण नेहमी आकाशात जरी बघितलं तरी ढग हे नेहमी पुढे वाहत जाताना दिसतात, बरोबर की नाही. मग त्याला तो देखील प्रश्न पडतोय की ढग बनतात तर बनतात आणि ते पुढे पुढे ढगांच्या स्काय म्हणजे आकाशाच्या पुढे पुढे जातात तरी कसे. वाय स्टार शुड शाईन अँड विंड शुड ब्लो अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड and why they cross the sky. Why sings the sun behind the hill. आणि हे सगळं माहीत असताना ढग वरती जातात, ते बनतात कसे, उजेड कसा होतो, दिवस कसा होतो, रात्र कशी होते, हे सगळं माहिती करून घेत असताना त्याला हा देखील प्रश्न पडतो की सूर्य हा डोंगराच्या पाठीमागून डोकावतो तरी कसा. आता सूर्य जेव्हा मावळतो त्यावेळेस तो डोंगराच्या बाजूला जातो, बरोबर, डोंगराच्या पाठीमागे जातो. मग त्यावेळी किंवा मावळत असताना किंवा उगवत असताना जेव्हा तो डोंगराच्या आड असतो त्यावेळी तो तिथून डोकावून कसा काय बरं बघतो. अँड वाय द फ्लावर्स डाय. आणि हे सगळं होत असताना
फ्लावर्स डाय, आता फुलं सुकतात म्हणजेच फुलं मरतात. मग त्याला हा देखील प्रश्न पडतोय की वाय द फ्लावर्स डाय, फुलं मरतात कशी, फुलं सुकतात का. ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम. आता त्याला हेही माहिती करून घ्यायचं आहे की वारं कुठून येतं आणि का येतं. फ्रॉम आउट द बिलोज नोज. बिलोज मीन्स हिअर मीनिंग हॅड गिवन अँड ॲपरेटस फॉर ब्लोईंग एअर. म्हणजे हे कोणाच्या तरी म्हणजे असं म्हणायचं आहे त्याला, या मुलाला, की कोणाच्या तरी तोंडातून किंवा नाकातून ते वारं येत असेल का. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या नाकातून हवा बाहेर पडते की नाही, मग त्याला ते डोक्यात येते की आपण जेव्हा नाकातून आपल्या हवा बाहेर येते, मग ही कोणाच्या तरी नाकातून आलेली किंवा तोंडातून आलेली हवा असेल का असं. वाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड वाय. पॉप गन्स मीन्स अ टॉय गन, म्हणजे खेळण्यातली आपली जी बंदूक असते ती. वाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड वाय द ओशन्स एब्स अँड फ्लाय. मग आता हे जी खेळण्यातली बंदूक आहे ती खेळण्यातली बंदूक खेळण्यात का असते अशा प्रकारे. अँड वाय द ओशन एब्स अँड फ्लोज. एब्स मीन्स टिड वॉटर मूव्स अवे फ्रॉम द लँड. मग आता जे समुद्राचं जे पाणी आहे, आता समुद्रामध्ये जेव्हा भरती ओहोटी येते त्यावेळेस समुद्राचं पाणी किनाऱ्यावर येत असतं आणि पुन्हा वापस जात असतं. मग हे त्याला माहीत नाही आहे, म्हणून तो म्हणतोय की समुद्राचं पाणी पुढे येऊन मागं का बरं परत जात असतं. बरोबर आहे. तुम्ही समुद्रकिनारी कधी गेलात तर नक्कीच आपण पाहू शकतो की लाटा जसे येतात तसं पाणी पुढे येतं किनाऱ्यावरती आणि लाटांसोबत पुन्हा पाणी वापस जातं. तर ते तसं का जातं हे त्याला माहिती करून घ्यायचंय. ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स. गिल्स म्हणजे माशांना जे पंख असतात की ज्यामुळे ते पोहू शकतात त्याला आपण गिल्स म्हणतो. बरोबर की नाही. तर त्याला हेही माहिती करून घ्यायचंय की माशांना ते माशांचे जे पंख किंवा आपण त्याला कल्ले म्हणतो ते कशासाठी असतात. आता आपल्याला माहिती आहे मासे त्या कल्ल्यांच्या मदतीने त्यांना श्वास घेण्यात मदत होते, शिवाय त्यांना पोहता येतं. बरोबर. मग त्याला हे माहिती करून घ्यायचंय की वाय द फिश हॅव द गिल्स. द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ फिश मीन्स गिल. त्याला माशांना त्याच्या मदतीने श्वासोश्वास घेता येतो आणि पोहता देखील येतं. अँड वाय टॉयज कॅनॉट फ्लाय. आणि वाय बॉयज कॅनॉट फ्लाय. आणि तो म्हणतो की जसे पक्षी उडतात त्याप्रकारे आम्ही मुलं का नाही उडू शकत. आता पक्षी उडतात का तर त्यांना पंख असतात, पण आपले ह्युमन बिंगला पंख नसतात म्हणून आपण उडू नाही शकत. परंतु या मुलाला तो देखील प्रश्न पडतोय की ज्याप्रमाणे पक्षी उडतात त्याप्रमाणे एखादा मुलगा का नाही बरं उडू शकत. वाय स्टीम कम फ्रॉम द केटल्स स्पाउट. केटल स्पाउट मीन्स अ पाईप ऑफ केटल थ्रू विच टी लिक्विड कॅन बी पोर्ड. आपण केटल असते म्हणजे आपण त्याला म्हणतो चहाची किटली. बरोबर की नाही. चहाची जी किटली असते त्याचं जे तोंड असतं त्या तोंडातून जेव्हा चहा गरम असतो त्यावेळेस त्या तोंडातून वाफ बाहेर येत असते. बरोबर की नाही. ती जी स्टीम, ती जी वाफ बाहेर येते, तर तो म्हणतो की त्या केटलच्या माउथमधून ती स्टीम कशी काय बरं बाहेर येत असेल. म्हणजे हा अगदीच लहान क्युरियस मुलगा आहे, त्याला या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा प्रश्न पडत आहेत की त्या केटलच्या माउथमधून वाफ का बरं येते अशा प्रकारे. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि त्याला हाही प्रश्न पडतोय की आकाशातून पाणी म्हणजेच पाऊस कसा काय बरं पडू शकतो. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न. आणि त्याला हेही माहिती करून घ्यायचंय की कोल म्हणजे काय तर कोळसा. कोळसा कसा काय बरं जळतो. आता कोळसा म्हणजे काय असतं, लाकूड जळल्यानंतर कोळसा बनतो. बरोबर. आणि तो पुन्हा आपण जेव्हा त्याला जाळायला घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विस्तू तयार होऊन तो जळतो. मग आता हे त्याला माहिती नाही आहे म्हणून त्याला हेही माहिती करून घ्यायचं आहे की कोल शुड बर्न. हाऊ ऑर वाय द कोल शुड बर्न. कोळसा कसा काय बरं जळू शकतो. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. एखादा दगड का नाही बरं जळत असा त्याला प्रश्न पडतो. म्हणजे कोळसा जळतो, त्याला असं वाटतं की कोळसा म्हणजे एक दगड आहे, मग कोळसा जर का जळतोय तर दगड का नाही बरं जळत असा त्याला प्रश्न पडतो. आता तुम्ही कधीही पाहिला असेल दगड कधीही जळत नाही. दगड जर का तुम्ही आगीत टाकला तर तो काळा पडतो परंतु तो जळत नाही. म्हणजेच त्याला असा प्रश्न पडतोय की कोळसा हा म्हणजे दगडच आहे आणि तो दगड जळतोय तर हा दगड का जळत नाहीये अशा प्रकारे. हाऊ सीड गेट इन अ ॲपल कोर. ॲपल कोर म्हणजे
सफरचंदाचा आतला भाग, आता कोणत्याही सफरचंद इथं दिलेला आहे, पण कोणतंही फळ जरी झालं तरी त्या फळाचं बी हे त्या फळाच्या आतमध्ये असतं, बरोबर की नाही. म्हणजे या मुलाला हा देखील प्रश्न पडलाय की कोणत्याही फळाच्या आतमध्ये त्याचं बी जात कसं काय असेल बरं. अशा प्रकारे म्हणजे ॲपल कोर इथं त्यांनी एक्झाम्पल घेतलेलं आहे. ॲपल कोर म्हणजे सफरचंदाचा आतला भाग, तर त्या फळाच्या आतल्या भागामध्ये बी जात कसं काय असेल. अँड मॅरो इन द बोन, आपल्या ह्युमन बिंगच्या बोनमध्ये बोन मॅरो असतो की ज्या बोन मॅरोमुळे आपण चालू फिरू शकतो किंवा आपले जे काही बोन्सची मुवमेंट आहे ती होत असते. म्हणजे आपल्या हाडांची हालचाल बोन मॅरोमुळे सुद्धा होत असते. मग त्याला हा देखील प्रश्न पडतोय की ॲपलच्या कोरमध्ये सीड आणि ह्युमन बिंगच्या बोनमध्ये मॅरो येत कसं काय असेल. नाव पेज नंबर 57. ही वॉन्ट्स टू नो वाय आय शुड मेल्ट. आता त्याला हेही जाणून घ्यायचं आहे की बर्फ कसा काय वितळत असेल. आता ही आपल्याला सायंटिफिक रिझन हे जर माहिती आहे की आपण पाण्यापासून बर्फ बनतो आणि पुन्हा बर्फाला उष्णता दिली की त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. आता हे त्याला माहिती नाही आहे, म्हणून त्याला हेही माहीत करून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो आणि कसा वितळतो. वाय स्पायडर्स ईट द फ्लाय. आणि स्पायडर म्हणजे कोळी किडा हा माशांना कशा काय बरं खात असेल. वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द ईस्ट शुड मेक अ डो टू राईज. वाय बीज शुड स्टिंग. आणि बीज म्हणजे काय तर माशी, मधमाशी असते ना ती माशी, तर ती माशी ही गुणगुणत कशी काय असेल. आणि वाय द ईस्ट शुड मेक अ डो टू राईज. डो म्हणजे आपण त्याला एक थिक टेक्स्चर म्हणजे थोडक्यात आपण गोळा, कणकेचा गोळा. डो म्हणजे कणकेचा गोळा असतो. तर तो जो कणकेचा गोळा आहे त्यामध्ये ईस्ट टाकल्यानंतर तो फुगतो कसा. ईस्ट हा एक खाण्याचा पदार्थ आहे की जो जेव्हा आपण ब्रेड किंवा ह्या ज्या काही फुगणाऱ्या गोष्टी असतील, ब्रेड पाव, या गोष्टी फुगण्यासाठी आपण त्या कणकेच्या गोळ्यामध्ये ईस्ट हा खाण्याचा जो पदार्थ आहे तो टाकतो. मग त्या मुलाला हा देखील प्रश्न पडतो की ईस्ट टाकल्यानंतर तो जो डो आहे तो फुगतो का बरं. आता त्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन होत असणार, त्यामुळे तो डो फुगतो. पण आता हेही त्याला माहिती करून घ्यायचं आहे. सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड. आता या सगळ्या वायच्या क्वेश्चनमधले इथं दिलेले आहेत ते सगळेच क्वेश्चन दिलेले नाहीत, तिथं काही थोडेफार क्वेश्चन दिलेले आहेत. तर या त्याच्या सगळ्या वायच्या क्वेश्चन्समधले काही क्वेश्चन हे खूप इझी आहेत जे की आपण इझिली आन्सर देऊ शकतो. जसं की आपल्याला खाण्याची पिण्याची गरज का असते, दिवस रात्र का होते, हे क्वेश्चन इझी आहेत, ते त्याला आपण इझिली आन्सर त्याचं देऊ शकतो. परंतु टू आन्सर इफ यू विल ट्राय बट अदर नो वन एव्हर एट. म्हणजे काही प्रश्न हे खूप इझी आहेत ज्याचं तुम्ही पटकन उत्तर देऊ शकता. काही प्रश्न हे तुम्ही जर का प्रयत्न केले, इफ यू विल ट्राय देन यू विल गिव्ह आन्सर. काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर का प्रयत्न केले तर देऊ शकता. आणि काही प्रश्न हे नॉट आन्सर्ड आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही प्रयत्न करून देखील नाही देऊ शकणार, असे देखील तो प्रश्न विचारतो. हॅज फाउंड द रिझन वाय. म्हणजे काही प्रश्न हे इतके सोपे असतात की आपण पटकन उत्तर देऊ शकतो. काही प्रश्न हे असे असतात की जर का प्रयत्न केला, शोधले तर त्याला उत्तर देऊ शकतो. आणि काही प्रश्नांची उत्तर, काही प्रश्नांचे रिझन, वाय साठी रिझन, का या गोष्टीसाठी कारण, हे त्याला आपण देऊ शकत नाही, असे देखील तो काही प्रश्न विचारतो. नाव हिअर वी हॅव डन विथ आवर पोयम. इट इज व्हेरी सिम्पल पोयम. सो यू हॅव टू सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप. थँक्यू.